सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असल्याचं बच्चू कडू म्हणाले। राज्यातील अर्धे मंत्री आका फडणवीस मोठे आकाय, अजित पवारांची दादागिरी फुसकी असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। याच्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि 28 तारखेला एक शेवटचा इशारा आम्ही तिथे उपस्थित राहून देणार आहोत। एकतर हमी भावाची लढाई आहे, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये झाले पाहिजे आणि कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी दिव्यांगांचे काही प्रश्न याच्यासाठी अखेरची लढाई म्हणून बुट्टेबोरी नागपूरला इथं 28 तारखेला आम्ही लाखो शेतकरी एकत्र होऊन नागपूरला पूर्ण वेळा टाकणार आहोत। त्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला पाहिजे। पैठणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय। रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं। विहामांडवा गावामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। मुस्ताक शेख यांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील अन्नधान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता या नुकसानीची पाहणी करून सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते।